श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दुपारी 1 वाजता संपन्न झाला। दुपारची वेळ व ज्येष्ठ अमावस्या यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। उसंत घेतलेल्या पावसानं कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं मंदिरात आलेलं कृष्णा नदीचं ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी 1 वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। भाविकांनी दिगंबराच्या श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला। दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्यानं सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली। भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे। दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला। दक्षिणद्वार सोहळा या योगायोगाच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो। या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात। श्रीचरणावरून येणाऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्यानं पापांचा ऱ्हास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र नदीचं पाणी पातळी वाढणे कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असल्यानं व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट 1 फूट उंचीची असल्यानं हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येणार नाही। यात स्नान करायला मिळणं हा योगायोगाच असतो। हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा 2 वेळा होतो। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। कृष्णा आणि पंचगंगेचं पाणी दत्त महाराजांच्या चरणकमलावरती गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा असं त्याला म्हणतात। उत्तरेकडनं दक्षिणेकडे येणारं पाणी म्हणजे महाराजांच्या डावीकडनं येऊन पाणी उजवीकडे आणि त्या दक्षिणद्वाराला स्नान केल्यानंतर जन्मांतरीय जे पातक आहे त्याचा नाश होतो। तात्पर्य काय? संन्याशांच्या खाली स्नान केल्यानंतर जीवनाचं फल, यश हे जे काय आहे 4 धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामधले सगळे संन्याशांच्या स्नानानं निवारण होतात असं हे दक्षिणद्वाराचं महत्त्व आहे। ह्या वर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा दिनांक 25 जून रोजी तो परिपूर्ण झालेला आहे। पाणी महाराजांच्या चरणासमोर आलेलं होतं, तथापि उतरल्यानंतर पुन्हा पाणी आज दत्त मंदिरामध्ये येऊन दक्षिणद्वार सोहळा परिपूर्ण झालेला आहे। प्रतिवर्षी होत आहे गंगा अभिषेक। प्रतिवर्ष ही गंगा जी आहे ही कृष्णा आणि पंचगंगा ही महाराजांच्या अंगावरती स्नान घालायला येते आहे। असा दत्त महाराजांचा प्रतिवर्षी होत आहे गंगा अभिषेक। उजवी भागीची वेळ महाराजांच्या उजव्या भागेला स्नान केल्यानंतर पावती परलोक, अंघोळी केली या पावती परलोक असं धर्मवचन आहे। गणपती चरणी प्रथमा करी स्नान एक, गणपती पहिलं स्नान करायचं आहे। सद्गुरू पादुक संधित महाराजांच्या समोर 2रं स्थान आहे आणि दक्षिणद्वारी 3रं स्थान आहे। असं वृंदावन समवेत महाराजांच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला 2 वृंदावन म्हणजे तुळशी जी आहे त्याच्या स्नान केल्यानंतर जन्म पातकाचा नाश होतो। अवधूत चिंतन श्री